हाय, प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. छान मस्त जगा, जेवढं जमेल तेवढं. तर आता आम्ही गावी आलो. तुम्हाला गावाला येतानाची व्हिडिओ दाखवली. ट्रॅफिकमध्ये अडकलेलो भरपूर आणि असं सगळं. तर ठीक आहे, चालायचं. ट्रॅफिक आणि आपण गाडी हे समीकरणच झालेलं आहे, त्यामुळे ते धरूनच चालायचं. तर हे आहे बिरडं. आता गावाला आलो आहे आम्ही दोघंच हवी. कढी आहे, मस्त कढी केली आहे आणि बिरडं केलं आहे. बिरडं म्हणजे वालाची भाजी. आमच्याकडे बिरडं म्हणतात, वालाचं बिरडं. नाव ऐकून असं म्हटलं ना, काय केलं आहे जेवण, वालाचं बिरडं केलं आहे. वा, मस्त वाटतं, ऐकूनच मस्त वाटतं. जेवायला आणखी मजा येते हो. आणि ही छानशी कढी केली आहे मस्त. दोघंच आहोत सध्या तरी. आता मुलगा येईल, नातू येणार आहे. आता यावेळेस काय आंबे नाही, मग आमच्या शेजारचे होते त्यांच्याबरोबर गेले त्यांच्या आंब्यात आणि थोडंसं काय काय घेऊन आले. चला तेवढंसं टाईमपास. सुरुवातीला तरी खायला होतील, पण ते जरा कच्चेच होते. नंतर केला संकष्टीला मस्त आंब्याचा शिरा. त्यातलाच आंबा पिकला होता हो एक, त्याचा केला शिरा मस्तपैकी. तुम्हाला जर जास्त त्याच्यात आंबा घालायचा आहे तर घाला. आता हा आमचा नातू निघाला आहे, फोटो आला आहे की आम्ही आलो आहे म्हणून नाश्ता करतो. नातू आला. मग नंतर आमचे गावातले त्याचे मित्र वगैरे, म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा आमचे गावाले दिराविरांची मुलं ते आले भेटायला. म्हटलं चला बसा. बेत होता छानपैकी. त्या तो आला त्या दिवशी शुक्रवार होता. मस्त आता बोलवलं, बेत केला आणि बाहेर असं आमचं छान चौकोन आहे, तिथे वाढलं जेवायला. असं मुलगा आला. पहिल्यांदा आम्ही काय केलं, 4 दिवस मूगमटकीची आमटी, बिरडं केलं, काळ्या वाटाण्याचं मस्त सांबारा बनवला असं. आता हा आला, ह्यांना नाही हो, ह्यांना हे असं फ्लावर, वाटाणा, मग थोड्या काजूच्या बिया घातल्या आणि याची भाजी केली. चला आपण थोडीशी पण भाजी बघूया कशी केली. गावाला थोडी ना मी ही ह्याला फ्लावर वाटाण्याची फोडणीची भाजी म्हणतात, ती बनवली. काय नाही, साधं असं टोमॅटो घेतला, कांदा घेतला, कोथिंबीर घेतली, मिरची घेतली. तिखट हवं असेल तर एखादी मिरची वाढवा, नाहीतर काही गरज नाही. आणि खोबरं थोडंसं सुकंच खोबरं घेतलं, कारण ओलं नव्हतं माझ्याकडे. तुमच्याकडे ओलं असेल ना तर ओलं घ्या. हे झालं आपलं, मसाला झाला. हा मसाला करायचा. यात थोडासा गरम मसाला नसेल, थोडा खडा गरम मसाला घाला, तुमच्याकडे साधा नसेल तर. केलेलं सगळं वाटण घालायचं. तिखट घातलं, थोडी हळद घालायची आणि वाटण छान परतून घ्यायचं. कारण आपण खोबरं कांदा काही भाजला नव्हता, असाच घेतला होता, त्यामुळे आपलं वाटण छान मस्त तेलावर परतायचं. थोडं गरम मसाला टाका, हळद टाका, आपलं तिखट टाका. असे सगळे आपले मसाले गेले आणि ते छान परतून घ्यायचे. आणि मग आपल्या सगळ्या भाज्या घालायच्या. आता मीठ घातलं, आधी थोडं घातलं, नंतर मग तुम्ही अंदाजाने भाज्या घातल्यावरती थोडंसं घालायचं. छान सगळ्या मसाल्यात असं मुरू द्यायच्या, चांगल्या परतवायच्या.
असं छान तेलात आणि मसाल्यात मुरल्या की मग पाणी घालायचं. पाणी थोडीशी पातळशीच ठेवा, अगदीच घट्ट नका करू, सुकी नको, थोडंसं पातळसं ठेवायचं. आता आपण एवढं पाणी घातलं, ह्याच्यात आपल्याला भाज्या शिजवायच्या आहेत. थोडं अजून अर्धा पेला घाला, म्हणजे भाज्या आपल्या सगळ्या शिजतील, कारण सगळ्या कच्च्या भाज्या होत्या. बरं, फ्लावर, वाटाणा किंवा काजू काय शिजायला काय वेळ लागत नाही. असे आपले मस्त खळखळून उकळी आलेली आहे. थोडासा बटाटा दाबून बघायचा की आपली भाजी शिजली की कळेल. असं मस्त गावचं वातावरण बरं वाटतं, पण गरमीत थोडा होतो त्रास. गरम होतं इतकं नाही, पण थोडंसं होतं. सकाळी छान वाटतं, अंगावर घ्यावंसं वाटतं, बरं वाटतं. आणि पण एक आहे, मोकळं वातावरण आहे, त्यामुळे ऑक्सिजन भरपूर आहे, त्यामुळे असं चांगलं वाटतं. आणि गावचं पाणी, गावची हवा, त्यामुळे भाज्यांनाही खूप छान चव येते. आता मी तुम्हाला म्हटलं फोडणीची फ्लावरची भाजी, त्यामुळे आता आपल्याला हा आलं लसूण आहे थोडंसं, तर ते मी तुम्हाला दाखवते. आपण ते फोडणीतून घालायचे. आपली भाज्या आधी शिजल्यात का बघायचं पूर्ण, म्हणजे आपल्याला फोडणीवरून घातली की संपलं असं. इतपत भाजी पूर्ण शिजवून सगळं त्याच्यात टाकून घ्यायचं आणि मग वरून फोडणी घालायची. जसं आपण दाल फ्रायला वगैरे घालतो ना, तशा पद्धतीने सेम छान होते भाजी. करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा तुम्हाला काय आवडतं काही नाही आवडत. मी तुम्हाला म्हणाले भाजी टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं मीठ घालायचं, ते मीठ घाला. चालू झालं. आता आपली भाजी झालेली आहे. बटाटा वगैरे आपला शिजला आहे, मीठ व्यवस्थित पडलं आहे. आता छोटी पळी घ्या. तुमचं जे काय वरून फोडणीचं काहीतरी आपण ठेवतो, आता डाळीला वगैरे आपण वरून फोडणी देतोच ना, तर याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलं. तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल. मी जिरं घातले, आता त्याच्यामध्ये जिरं घालायचं आणि मग थोडंसं लाल मिरची घालायची, अगदी 2-3 तुकडे लाल मिरचीचे, आणि आपलं आलं लसूण. 1 चमचा तेलाचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवा, म्हणजे चवीचं खायचं आहे. आणि थोडंसं तिखट जे कलरचं आहे, कारण आपण लाल मिरची टाकलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, तिखट मसाला घेतला आहे म्हणून. आणि हे अशी चांगली छान फोडणी करायची आणि वरून घालायची. थोडंसं आपल्या आलं लसणाचा कच्चेपणा घालवायचा, पण करपवायचं नाही. जरा जरी आलं लसूण जळल्यासारखं झालं ना, जास्त करपल्यासारखं, तर भाजीची पूर्णपणे टेस्ट बदलेल. तेव्हा फोडणी आपली छान करा. असं आपला फोडणीचा फ्लावर झालेला आहे. हे बघा, अशी कळकळती फोडणी आपल्या भाजीवर घालायची, झाकण ठेवून द्यायचं आणि जेव्हा हवं तेव्हा जेवायचं, चपाती भाकरी सोबत. हे बघा, आता हा आपला फ्लावरची. किंवा तुम्हाला जर तेल आत्ता जास्त घालायचं असेल ना, तर फोडणीच्या वेळेला थोडं कमी घाला. असा फोडणीचा फ्लावर आहे. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा. आणि आता पूर्ण गावाचं आमच्या भंडारा असतो, साई भंडारा, तो बघूया. शिवाय आमच्या गावाला प्रोग्राम असते, पूजा असते, ह्या सगळ्या व्हिडिओ बघायच्या आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करा. नमस्कार.